आज विद्यार्थी असो, शिक्षक असो, पालक असो किंवा कोणतेही प्रोफेशन, सगळ्यांनाच या 3 अडचणी आहेतच. लक्ष केंद्रित न राहणे, माहिती पटकन न आठवणे आणि नोट्स मोठ्या किंवा कंटाळवाण्या वाटणे. आपल्या मेंदूला रोज हजारो प्रकारची माहिती मिळत असते. पण त्यातली किती व्यवस्थित लक्षात राहते? बहुतेक वेळा गोंधळ, तणाव आणि माहितीची गर्दी होऊन जाते. यावर एकच पॉवरफुल उपाय आहे, माइंड मॅपिंग. माइंड मॅप म्हणजे काय? तो आहे तुमच्या मेंदूचा नकाशा. जास्त आठवणी, कमी प्रयत्न आणि एकाच पानावर पूर्ण चॅप्टर, पूर्ण आयडिया, पूर्ण प्लॅनिंग. माइंड मॅप तुमच्या क्रिएटिव्ह ब्रेन प्लस लॉजिकल ब्रेनला एकत्र वापरतं. म्हणून शिकण्याची गती 2 पटीने आणि लक्षात ठेवण्याची क्षमता 3 पटीने वाढते. माइंड मॅपिंग केल्यावर अवघड विषय सोपे होतात. मोठ्या नोट्स एका पानात बसतात. एक्झाम रिव्हिजन खूपच जलद होते. ब्रेनस्टॉर्मिंग प्रोडक्टिव्ह होते आणि मेमरी पॉवर नैसर्गिकरित्या वाढते. विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर, प्रोजेक्ट, रिव्हिजन सगळं माइंड मॅपने एकदम सोपं करू शकतं. उदाहरणासाठी वॉटर सायकल हा चॅप्टर 2 पानं लिहिण्याऐवजी फक्त एका पानात कीवर्ड्स, ब्रांचेस, कलर्स, बस. विद्यार्थ्याला 10 मिनिटात हा पूर्ण चॅप्टर समजतो. माइंड मॅपिंग या प्रोग्राममध्ये तुम्ही शिकणार आहात माइंड मॅप कसा बनवायचा याची संपूर्ण पद्धत, कीवर्ड्स कसे निवडायचे, कलर सायकोलॉजी, इफेक्टिव्ह रिव्हिजन टेक्निक्स, कन्सेप्ट मॅपिंग अँड क्रिएटिव्ह थिंकिंग आणि प्रॅक्टिकल माइंड मॅप ॲक्टिव्हिटीज. हा कोर्स तुम्ही एकदा शिकलात की आयुष्यभर वापरता येतो. जर तुम्हाला विद्यार्थ्यांचा फोकस, मेमरी आणि त्यांची लर्निंग स्पीड नेक्स्ट लेवलला न्यायची असेल तर स्मार्ट लर्निंगची सुरुवात इथूनच करा. माइंड मॅपिंग, शिकणे सोपे, आठवण मजबूत आणि विचार अधिक तेज.